नमस्कार. एक कंपनी आहे जी तुम्हाला देणार आहे 15 रुपये डिव्हिडंड. होय, 15 रुपये डिव्हिडंड अतिशय उत्तम डिव्हिडंड आहे. सोबतच ही एक कंपनी होती की जी सबसिडायझरी होती उत्कल कोल लिमिटेड याच्यासोबत मर्जर करणार होते. ते स्वतःचीच कंपनी आहे परंतु ती दुसरी, परंतु त्यांनी ते मर्जर विड्रॉल केलेलं आहे. त्याच्यामुळे कंपनीला असा फायदा झालाय की जेव्हा ॲक्विजिशन मर्जर किंवा ॲक्विजिशन ती करणार नाहीये, त्यामुळे ही जी स्वतः कंपनी आहे हिची ग्रोथ चांगली होणार आहे. तर या शेअरची किंमत काय आणि मागील काही दिवसात काय रिटर्न दिलेला आहे, कंपनी कशी, ही सगळी माहिती बघणार आहोत. आणि आपल्याला जर हा डिव्हिडंड घ्यायचा आहे तर आपल्याला तो शेअर किती दिवस होल्ड करावा लागेल हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलचं नाव आहे युवा मराठी. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. सोबतच व्हिडिओ पूर्ण बघा. आता या व्हिडिओमध्ये ही जी कंपनी आहे याचं नाव आहे इंडियन मेटल्स अँड फेरो अलॉय लिमिटेड. ओके, हा जो शेअर आहे तुम्ही बघू शकता 640 रुपयाला आहे. घोषणा झाल्याबरोबर जवळपास हा 1.81% वाढलेला आहे. आणि हा डिव्हिडंड किती देतोय? डिव्हिडंड देतोय जवळपास 15 रुपये, म्हणजे जवळपास 2%, किमतीच्या 2%. याची डिव्हिडंड हिस्ट्री पण अतिशय उत्तम आहे. या शेअरनी 2024च्या वाढीनंतर, आता 2024 म्हणजे कधी, आता मार्च तर संपलं, परंतु हा जो डिव्हिडंड जाहीर केलेला आहे हा स्पेशल डिव्हिडंड आहे आणि याच्यासाठी रेकॉर्ड डेट 8 एप्रिल अशी ठेवण्यात आली आहे. आता 8 एप्रिल ही जी रेकॉर्ड डेट आहे ना, आज किती, उद्या 1 एप्रिल बरोबर. 8 एप्रिल ही जी रेकॉर्ड डेट आहे ना, 8 एप्रिलच्या आत तुम्ही आरामशीर हा शेअर घेऊ शकता आणि तुमच्या अकाउंटला तो शेअर येऊ शकतो. तो शेअर तुमच्या अकाउंटला आल्यानंतर तुम्ही बघाल की ज्या वेळेस तुमच्या नावावर येतोय, 2 दिवस T+2 वर्किंग डेज पाहिजे आपल्याला, त्याच्या अगोदर तुम्ही हा शेअर घेऊन ठेवू शकता जर तुम्हाला डिव्हिडंड पाहिजे असेल तर. सोबतच डिव्हिडंड तुम्हाला कधी मिळेल, कंपनीने काय सांगितलेलं आहे, हा स्पेशल डिव्हिडंड जो आहे तो 27 एप्रिल 2024च्या आधी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये डायरेक्टली जमा होणार आहे. सोबतच या कंपनीने 2023 मध्ये 7.5 रुपये आणि जुलैमध्ये 5 रुपये असा डिव्हिडंड जाहीर केला होता. म्हणजे डिव्हिडंड हिस्ट्रीची जवळपास चांगली आहे. सध्याची कंडिशन बघून घेऊया. या शेअरची किंमत तुम्ही बघू शकता 640 रुपये आहे. ओके, आणि मागच्या एका दिवसात हा जवळपास 1.81 चढलेला आहे. मागच्या 5 दिवसाचा हिशोब जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की 62 रुपीज, खूप जास्त ग्रोथ याची झालेली, जवळपास 10% चढलेला आहे. त्याच्यामुळे सध्याच्या कंडिशनला घ्यायचा किंवा 1 एप्रिल ते 5 एप्रिल 4 एप्रिल पर्यंत तुम्ही बघा लोवर कुठल्या साईडला येतोय. डायरेक्टली याला परचेस करू नका जर डिव्हिडंडच्या उद्देशाने घ्यायचा असेल तर, लॉंग टर्म साठी ठेवायचा नसेल तर. ओके, आणि जेव्हा तुमच्याकडे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील याच्या डिव्हिडंडचे, तेव्हा तुम्ही तो विकून देऊ शकता. माझं म्हणणं हेच राहील, जेव्हा तुम्ही हा शेअर खरेदी करताय ना, तेव्हा तो खरेदी केल्यानंतर त्याची किंमत खाली जायला नाही पाहिजे. एका मंथचा जर आपण रिटर्न बघितलं तर जवळपास 2.74%, म्हणजे हा पुन्हा चढायला सुरुवात केली. आणि याची सध्याची लेवल तुम्हाला जवळपास 557, 533 आणि एक किती सध्या या ठिकाणी दिसत नाहीये. ओके, 628च्या आसपास तुम्हाला ही लेवल मिळेल. म्हणजे हा 640च्या ऐवजी 628ला जर मिळत असेल डिव्हिडंडच्या हिशोबाने तर हा उत्तम शेअर राहील तुमच्यासाठी. तसंच तुम्हाला जर डीमॅट अकाउंट काढायचं असेल आणि कोर्सेस मोफत मध्ये मिळवायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, कुठलंही एक अकाउंट काढा, तुम्हाला आवडणारं काढा. सगळे अकाउंट मोफतच आहे आणि माझ्याकडनं मिळवा. माझे कोर्सेस स्पेशल ऑप्शन चेन अनालिसिस आहे, ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे, त्यात फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे, जे की 8 तासांचा पूर्ण प्रोग्राम आहे. तुम्ही 10 दिवसात शेअर मार्केटच्या बऱ्याचशा चांगल्या गोष्टी शिकणार आहेत. व्हॉट्सअप लिंक आणि इतर माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.